आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राज्यमाता गोमातेचे पूजन व आरती जिल्हाधिकारी कार्यालय संपन्न झाले। राज्य शासनाने नुकताच गोमातेला राज्यमातेचा दर्जा देत गौरव केला। त्या अनुषंगाने 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले। गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील गोशाळा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी म्हणाले की गोमाता राजमाता आहेच, सर्वांनी गो आधारित शेती करून गोमातेला न्याय द्यावा। सरकारने गोमातेचा सन्मान केलाच, आपणही अभिनंदन करतो। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव संचालक शिवप्रसाद कोरे यांनी गोमाता राजमाता झाली म्हणून महाराष्ट्रात आनंद उत्सव आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले। गो आधारित सेंद्रिय शेतीमध्ये गोकृपा अमृताचा वापर करा, तरच गोमातेला खरा न्याय मिळेल असे प्रतिपादन यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, डॉक्टर सुनील सूर्यवंशी, समस्त महाजन परिवाराचे गिरीशभाई, प्राणी कल्याण कायदा समितीचे अशोकजी जैन यांनी अभिनंदन व्यक्त केले। यावेळी निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी गोमातेला शासनाने दिलेला राज्यमाता गोमाता दर्जा तसेच गोशाळा प्रति गोवंश प्रतिदिन 50 रुपये अनुदान जाहीर केल्याबद्दल अभिनंदन केले। कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र क्षेत्र सेवा कार्यप्रमुख आनंदजी पांडे यांनीही राज्यमाता दर्जाचे कौतुक केले। या कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री सांगळे, जिल्हा परिषद विकास अधिकारी श्री आगावे साहेब उपस्थित होते। यासह गोशाळेचे अनेक पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंतु एक चांगली गोष्ट, बऱ्याच वर्षाची मला वाटतं ही मागणी होती की आपल्या गोमातेला एक राजमातेचा आपला दर्जा मिळावा। ती मागणी शासनाने पूर्ण केलेली आहे आणि खरंच गाय हा किती आपल्याला देव 33 कोटी देव गायीच्या उदरी असतात असं आपण मानतो, परंतु गायीपासून आपल्याला काय काय मिळतं याचा विचार केला तर आपल्याला आपली पूर्ण अर्थव्यवस्था, कुटुंबाचं पूर्ण चालन पालन पोषण देखील गाय आणि हे करू शकते, आपण सर्व जाणतो। या निमित्ताने सर्व गोशाळा चालक आणि आपल्या सर्वांनी हा खूप छान कार्यक्रम घेतला। खरं तर हा कार्यक्रम थोडा उशीर झाला, मात्र आपण सर्वजणांनी वाट पाहिली आणि कार्यक्रम घेतला। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं खरंच कौतुक करतो आणि ही जी काय महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण सर्वजण खुश आहोत, समाधानी आहोत। आपण पाहिलंय वर्षानुवर्ष आपण या गाय, बैल, शेळी, मेंढी याच्यातून आपलं ग्रामीण अर्थकारण चालत असतं, तर गाईला निश्चितच आपल्या राजमातेचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना निश्चित सन्मान होईल आणि इव्हन ज्या खाटी गायी आहेत त्यांना देखील सन्मानाने त्याच्याकडे पाहिलं जाईल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि या ठिकाणी सर्व आपले जे संस्था चालक आहेत, ज्यांची गोशाळा चालक आहेत, त्यांनी पण अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल सर्वांचाही धन्यवाद। थँक्यू। जय गोमाता।